भीम नमो बुद्धाय गाईज, मी छतावर आलते आणि असंच चालते बघा. व्ह्यू किती छान आहे, पण ऊन पण त्याच्यापेक्षा छान आहे. खूप ऊन तपायला आतापासूनच फेब्रुवारी लागली बी नाही ते एवढं ऊन. मी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी आलते माझ्या बहिणीच्या वरी. त्याचा व्हिडिओ करायचा होता, रील्स टाकायचे होते. आणि नंतर मी झाडं काढू लागले कारण की तिथं खूप जास्त मुंग्या झाल्या. माझ्या इथं खूप झाडं होते, म्हणजे मला झाडं लावायला आवडतात म्हणून मी लावले होते. आणि तिथं खूप मुंग्या झाल्या म्हणून मी सगळं काढलं होतं. आणि हे झाड आहे फुलांचं, ते कांद्यासारखे फुलं आहेत, त्याला असं माहीत नाही मला कशाचे आहेत पण होते. आणि हे सगळं काढले. इथं खूपच मुंग्या होत्या, ते दिसल्या नाही पण होत्या. आणि नंतर मी खाली गेले. खाली जाऊन मला घासायचे होते भांडे, झाडून काढायचं होतं. नंतर मी भांडे घासायला घेतले आणि भांडे घासले. खूप भांडे पडले होते, दिवसभराचे भांडे घासत नाहीत काय नाही, मग ठुता म्हणून मी भांडे घासले. नंतर धुवायला घेतले. भांडे धुतल्याच्या नंतर मी सगळे भांडे घासून घेतले, पुरा किचन साफ केला. आणि भांड्याची स्पीड एवढी फुल केली. खरंच रिअलमध्ये एवढं चांगलं असलं ना, किती चांगलं वाटलं. सगळ्या मुलीला आराम भेटला असता. हे व्हिडिओमध्ये खूप फास्ट केलं मी. आणि नंतर भांडे धुतले आणि भांडे धुताना दिसतच नव्हतं म्हणून मला मी कॅमेरा ठेवला, पण मी बघितला नाही दिसते का नाही ते. नंतर माझ्या बहिणीने कॅमेरा उचलला आणि दाखवला भांडे धुत. आणि भांडे धुतलं झाल्याच्या नंतर नेक्स्ट डे आला. आणि आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी आंघोळ केली आणि माझा होता उपवास धरते मी, दरवर्षी धरते. आणि नंतर मी खायला बसले, फराळाचं खाऊ लागले. मी माझी मम्मी माझ्या बहिणीनं अगोदरच खाल्लं होतं. आणि नंतर मी खायला बसले होते साबुदाण्याची खिचडी. आणि बाहेरचं व्ह्यू बघा आणि किती घाण झालं. आणि हेच आमच्या शेळ्या आहेत, शेळ्या म्हशी सगळं आमचंच आहे. हिनं पुरं साफ केलं. तर आई नव्हती, आई गेली ती तिकडल्या घरी, सोयरे आलते. आणि माझी बहीण आणि इतकं इम्पॉर्टंट डिस्कशन करायला लागली की नाही. हा व्हिडिओ इथंच संपला. तर पुन्हा भेटू एका नवीन